हे गायज आज आपण बनवतोय उपवासाचे वडे आणि कढी। उपवासाचा कढीवडा बनवण्यासाठी आपल्याला मीठ आणि मिरची आणि जिरे थोडेसे बारीक करून घेतलेले, शिजवून घेतलेला बटाटा, शाबू, ताक आणि हे कूट, शेंगदाण्याचं कूट आहे। चला तर आपण सुरुवात करूया। कढीसाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्या। ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये असं आपण ते जिरे आणि मिरची कुटून घेतलेली आहे ना, ती यामध्ये ॲड करा। ती थोडीशी भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। ही उपवासाची कढी आहे, तुमच्याकडे हळद चालत नसेल तर हळद स्किप करा। उपवासाला हळद चालत नसेल तर स्किप केली तरी चालेल। आता हे असं छानसं भाजलेलं आहे। आता यामध्ये आपण ताक ॲड करूया। हे बघा, अशा पद्धतीने इथं ताक ॲड केलं। ह्या कढीला उकळी येऊ द्यायची नाही आहे, जर उकळी आली तर खराब होऊ शकतं। हे असं ढवळत राहायचं सतत। आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ थोडंसं टाकूया। हे बघा, इथं इतकंसं मीठ टाकून घ्यायचं। तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर इथं कोथिंबीर ॲड करा। आपली कढी तयार आहे। आता वड्यांसाठी एका बाउलमध्ये आपण भिजवून घेतलेला, रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा आहे हा। आणि आता यामध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे आहेत, शिजवून बारीक करून घेतलेले आहेत, ते ॲड करा। आणि आपण जी मिरची आणि जिरे याची पेस्ट बनवून घेतलेली ती सगळी ॲड करा यामध्ये। यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण ॲड करा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण घालून घ्या। जर तुमच्याकडे जिरे जर चालत नसतील उपवासाला तर तुम्ही इथं स्किप केले तरी चालेल। जिऱ्यामुळे काही फारसा फरक पडत नाही। हे असं सगळं मिक्स करून घ्या। कोथिंबीर पण तुमच्याकडे चालत असेल तर घाला, नसेल तर स्किप करा। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्या आणि याचे छोटे छोटे असे वडे बनवून घेऊया आता आपण। हे बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं मी आणि याचे असे छोटे छोटे वडे करून घेतलेत। उपवास नसेल तरी पण असे नाश्त्यासाठी बनवून खाल्ले तरी चालेल। हे बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे सगळे वडे मी बनवून तयार केलेत। आता हे तळूया। आता इथं वडे तळताना ना तेल एकदम गरम करून घ्यायचं पहिल्यांदा आणि एकदम मीडियम आचेवर असा गॅस ठेवायचा आणि मग भाजायचे वडे, नाहीतर एकदम सोडले तर एकदम करपतात। आणि मीडियम जर आधीपासून मीडियमवर जर ठेवलं, तेल न तापता जर वडे सोडले तर त्यामध्ये तेल राहू शकतं। हे बघा, असे जरासे फुगतात पण वडे असे मी भाजून घेतलेले आहेत। असे तुम्ही सगळे असे तयार करून घ्या। मी हे नैवेद्यासाठी बनवलेले आहेत। हे नैवेद्याचं ताट माझं तयार आहे। आता आपण सगळे वडे तळून घेऊयात। हे बघा, माझे सगळे वडे तळून घेतलेले आहेत मी। आणि इथं आता उपवाशी दुप्पट खाशी असं काम झालेलं आहे। आणि ही कढी, बटाटे वेफर हे वगैरे तुम्ही नक्की करून बघा। बाय।